आज आपण सर्वजण एका अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आहोत। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंती निमित्त वारीचा भव्य पालखी सोहळा ही केवळ परंपरा नाही, ही आहे आपल्या संस्कृतीची चालती बोलती ओळख। ही आहे भक्ती, समर्पण आणि आत्मिक एकतेची अमूल्य अनुभूती। श्री संत ज्ञानेश्वर माऊली हे असे संत ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचे अमृत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले। त्यांच्या ओव्यांमध्ये फक्त शब्द नव्हते, ते होते अनुभवांचे मोती, प्रेमाची भाषा आणि सर्व जीवमात्रांसाठी करुणेचा संदेश। आज या पालखीत माऊलींच्या पादुका चालतात, पण खरं तर चालतो आहे ज्ञानाचा प्रकाश, भक्तीचा प्रवास आणि संस्कृतीचा अभिमान। पावलं चालतात, हातात टाळ, मुखात हरिपाठ आणि हृदयात एकच नाव, माऊली माऊली। या वारीत सहभागी होणं म्हणजे केवळ देहानं चालणं नाही, तर आत्म्याच्या गाभाऱ्यात माऊलींना जागृत करणं आहे। हे आहे एक अंतरंग प्रवास, जिथे आपण आपलं अस्तित्व विसरून एक होतो माऊलींच्या चरणाशी। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता विश्वेची माझे घर, जिथे द्वेष नाही, भेदभाव नाही, ताटातूट नाही, फक्त एक प्रेममय समत्व आहे। चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी चाफळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा या पालखी सोहळ्यात तन मन धन आणि श्रद्धेने सहभागी होऊया। येणाऱ्या पिढ्यांसाठी भक्ती, सेवा आणि ज्ञानाचं बीज पेरूया। जय जय रामकृष्ण हरी, जय ज्ञानेश्वर माऊली, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज जय। सवारीचा घेतला पावलानी